नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. इथं बघू शकता तुम्ही मस्त आंबट तिखट अशी ही टोमॅटो चटणी बनवून तयार झालेली आहे. ही टोमॅटो चटणी ना मी कच्च्या टोमॅटोची बनवलेली आहे. खूप छान बनते. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 3 कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची 2, सुकी मिरची 2, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर टोमॅटो आणि कांदा मी कट करून घेतलेला आहे. तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये ना कांदा मी परतून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे कांदा. कांदा भाजून झाल्यानंतर ते मी साईडला करते. त्याच कढईमध्ये मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सारं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते पण भाजून झाल्यानंतर तेही साईडला करते मी. त्याच कढईमध्ये मी कच्चे टोमॅटो भाजून घ्यायचे. टोमॅटो छान लालसर होईपर्यंत भाजायचं आपल्याला आणि बंद करायचं गॅस. आणि टोमॅटोसुद्धा काढून घेते मी. टोमॅटो कांदा सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधनं बारीक करायचं. मिक्सरमध्ये बारीक करायच्या जागी तुम्ही खलबत्त्यातसुद्धा दरदरीत वाटून घेतलं तरी चालतं. आणि इथे मी 1 अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. आणि टोमॅटोसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेते मी. हे सारं आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हे सारं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्याजागी खलबत्त्यात वाटलं तरी चालेल. जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तुम्ही दरदरीत वाटू शकता. त्यामध्ये ना मी इथे 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. जे आपण शेंगदाणे भाजून त्याची पावडर बनवतो ना, ते घेतलेलं आहे. ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपले कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही चपातीसोबत म्हणा, भाकरीसोबत किंवा डाळ भात खाताना तोंडी लावू शकता. खूप छान आंबट तिखट असं याचा टेस्ट येतो. खूप छान लागते ही चटणी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.